हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये, अन्वीज टिफिन ब्लॉगमध्ये. तर आज मी फ्रूट्स करायला घेतलेले आहेत. ब्रेकफास्ट तर आपला रेडी आहे म्हणजे तयार करायचा आहे. तर इथे आहेत अंजीर, ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये फिग, आणि इथे आहेत चिकू, आणि इथे आहेत ब्लॅक ग्रेप्स. तर अशा प्रकारे आज मी फ्रूट्स कट करत आहे. जसं की तुम्हाला मी सांगितलं की आपण नेहमी ब्रेकफास्टमध्ये एक फ्रूट हे खाल्लंच पाहिजे. एक फ्रूट म्हणजे कोणतेही फ्रूट्स हे खाल्लेच पाहिजे. तर आज मी कट करायला घेतले आहे ग्रेप्स, चिकू आणि फिग. तर अशा प्रकारे याला धुवून वॉश करून म्हणजे स्वच्छ वगैरे छान धुवून याला कट करून घेणार आहे. आणि अशाच प्रकारे टिफिनसाठी भाजी तयार आहे. गवारीची शेंग. आणि हो, गवारीची शेंग करताना नेहमी फोडणीमध्ये ओवा टाकायला तुम्ही विसरू नका. का तर गवारीची शेंग असती वातळ काय म्हणतात ते, आणि मग ते आपल्याला बाधू नये म्हणून त्याच्यामध्ये नेहमी थोडासा ओवा टाकतात. जिरे मोहरी सोबतच तेलामध्ये ओवा टाकायचा आणि मग लसूण टोमॅटो टाकून ही गवारीची शेंग केलेली आहे. आणि अशा प्रकारे मी फ्रूट्स कट करून घेतलेले आहेत. आता आमच्या घरामध्ये ना सगळ्यांना खूप म्हणजे कंटाळा येतो फ्रूटची, अगदी सालं काढायलाही त्यांना कंटाळा येतो, म्हणून ते सालंही काढून व्यवस्थित कट करूनच ठेवावे लागतात. आणि ते आहे रात्रीचा शिळा भात. आता तुम्ही म्हणता 2-2 दिवस, पण हा थोडा जास्त झालता, का तर रात्री कोणी कमी जास्त खातं. मग आता मी हा नाश्त्याला घेतलेला आहे आणि इथं आपली गवारीची शेंग तयार आहे. तर अशा प्रकारे आहे. आणि मी आज ब्रेकफास्टसाठी करणार आहे पोहे. तर अशा प्रकारे मी पोहे भिजवून घेतलेले आहेत आणि आता मी ते करायला घेत आहे. अशा प्रकारे कांदा, मिरची, कढीपत्ता आहे, अजून घेतलेला नाही आहे, कोथिंबीर, सगळं काही मी कट करून घेतलेलं आहे. आणि पोह्याची इकडे तयारी झालेली आहे. तोपर्यंत मावशी इकडे पोळ्यांची कणिक मळत आहेत. आणि अशा प्रकारे पोहे आपले तयार झालेले आहेत. मस्तपैकी ओल्या खोबऱ्याचा, ओल्या नारळाचा किस याच्यामध्ये टाकलेला आहे. तुम्हाला आवडतो का नक्की मला सांगा. आणि हो, लिंबूही आमच्या घरामध्ये पिळून घ्यायला खूप आळशी लोक आहेत, तुम्ही म्हणायला हरकत नाही. का तर त्यांना लिंबाचं बी पडेल लिंबू पिळून घेताना, म्हणून त्यांना आधीच लिंबू पिळून लागतं. अगदी लिंबूवरून पिळायलाही नको म्हणतात. अशा प्रकारचे आळशी लोक तुमच्या घरात आहेत का नक्की मला सांगा. त्यांना सगळं आईस पैस लागत असतं, बिलकुल जराही कष्ट करायला नको म्हणतात. आणि मग पोहे आहे, तिथे फोडणीचा भात आहे थोडा थोडा, आणि मग इथे आहे फ्रूट्स. आता फोडणीचा भात आपण दुपारी पण खाऊ शकतो, पण आम्ही शक्यतो नाश्त्यालाच खाऊन संपून टाकतो. संपला नाही तर सरळ टाकून द्यायचा, का तर फूड इन्फेक्शन होतं असं आमचं मत आहे. की शिळा भात दुपारी खाल्ल्यानंतर मग जेवढा सकाळी ब्रेकफास्टला थोडा थोडा घेऊन खाता येईल, नाही तर सरळ आपला टाकून द्यायचा. का तर डॉक्टरांना तिकडे पैसे घालवण्यापेक्षा सरळ टाकून दिलेलं काहीही नाही. तुम्हाला जसं मी म्हटलं की आम्ही कुठल्याही प्रकारचं शिळं अन्न हे दुपारी बिलकुल जेवणामध्ये खात नाही. आणि अशा प्रकारे होता आपला नाश्त्याचा आजचा मेन्यू. तर कसा वाटलं तुम्हाला नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद. स्टे ट्यून गाईज.